कराड तालुक्यातील वाटार येथे एक धक्कादायक घटना घडली असून 5 वर्षीय बेपत्ता मुलीचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे। खून झालेल्या मुलीचे नाव संस्कृती रामचंद्र जाधव असे आहे। या प्रकरणी संशयित म्हणून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला कराड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। संशयित मुलीसोबत कुटुंबियांची कराड पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। तसेच गावातील अन्य एका व्यक्तीलाही चौकशीसाठी कराड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। घटनास्थळी रात्रभर पोलिसांकडून ड्रोनद्वारे शोध सुरू होता। सातारा जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडू पाटील, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्यासह पोलीस पथकाच्या श्वान पथकाचा रात्रभर शोध सुरू होता। पहाटे 5 वाजता मुलीचा मृतदेह आढळून आला। कराड तालुक्यातील वाठार रेट्रे मार्गावर ही घटना घडली। कराड येथील स्वर्गीय वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून पोलिसांकडून वेगाने तपास सुरू असून अन्य कोणते कारण या खुनामागे आहे का याचा तपास सुरू आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।